भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सज्जनराव पाटील मते नाना, आज मी पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी माझा कार्यकाळ कसा चालला ही विचारणा करण्यासाठी एक नेतृत्व या ठिकाणी आलं. मी माझे सर्व सहकारी पंचायत समितीचे सदस्य यांनी नानांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि नाना आल्यामुळे एक काम करण्याची ऊर्जा या ठिकाणी आम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि नानांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून सभागृह कसं चालवायचं, कारण एकदम नाना पंचायत समिती सदस्यसुद्धा राहिलेले आणि त्यानंतर वरच्या सभागृहात सभापती राहिलेले, वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आज नाना आले आणि आमचा काम करण्याचा सर्व सदस्यांचा या ठिकाणी उत्साह वाढला. मी नानांचे मनापासून आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने, पंचायत समितीच्या वतीने, तालुका पंचायत समितीचा सभापती या नात्याने त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी केला आणि नानांनी वेळोवेळी आम्हाला असंच मार्गदर्शन करावं अशी मी नानाला या ठिकाणी विनंती करतो. आणि यानंतर नाना थोडक्यात आपला अनुभव आपल्याला या ठिकाणी शेअर करतो. आज रोजी आपल्या संभाजीनगर पंचायत समितीचे सभापती यांना भेटण्यासाठी येथे आलो असताना येथे त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यांना मी शुभेच्छा देत आहे की पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा आहे. खरं म्हणजे 1980 ते 1992 जिल्हा परिषद बरखास्त होती. त्यानंतर 1992ला मी जिल्हा परिषदला निवडून आलो. आपल्या औरंगाबाद संभाजीनगर तालुक्यातून एकमेव BJPचा सदस्य म्हणून निवडून आलो. 92 ते 97 आणि 97 ते 2002 10 वर्ष मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो. आणि त्या काळात सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्यात खूप समन्वय होता आणि कोणीही इकडं तिकडं एकूण येण्याच्याबद्दल काही अपशब्द काढायचा प्रश्नच येत नव्हता, कारण सगळे आपली आपली जबाबदारी म्हणून काम करत होते. परंतु नंतर 2002 ते 2007मध्ये मी 5 वर्ष आरक्षण आल्यामुळं, SCचं आरक्षण आल्यामुळं मी तिथे उभं राहिलो नाही. पण 2007ला पुन्हा आमची घरची मंडळी महिला आरक्षण निघल्यामुळं उभं केलं आणि जिल्हा परिषदला महिला बालकल्याण सभापतीचं पद मिळालं. आणि त्यानंतर 2007च्या नंतर 2012च्या नंतर आम्ही निवडणुका लढलो नाही, कारण आपली वयाची मर्यादा समजून मी स्वतः माघार घेतली. आणि त्यामुळं असं मला एवढंच सांगायचं या टायमाला की पहिली जी परिस्थिती होती ती आज परिस्थिती राहिली नाही आणि प्रत्येकाचं काम कसं लवकर होईल असं अपेक्षा असते आणि आज ते काम काही बरोबर होत नाही. म्हणून त्याकरता माननीय सभापती येथे बसलेला आहे. माझी त्यांना अशीच विनंती राहील की अशीच गर्दी तुमच्याकडे राहिली पाहिजे आणि आपण वेळोवेळी कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे अशीच माझी विनंती राहील. तुमच्या कार्यकाळामध्ये विकास कामे करताना कोणकोणत्या अडचणी येत होत्या किंवा सहज विकास कामे केल्या जात होती का? नाही, सहज विकास कामे केली जात होती. जरी BJPचं बहुमत नव्हतं तरी आमचे कामं होत होते, कारण विरोधी पक्षाचे काम करणं हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे. कारण एकदा निवडून आलेला प्रतिनिधी तो सगळ्यांचा असतो, म्हणून ते कार्यपद्धती त्यावेळेची अलग होती, ह्यावेळेची अलग आहे. आताची निवडणुका फार महागड्या झाल्या. तुमच्या कार्यकाळातील फार स्वस्त होतं, तर याबाबत काय म्हणाल? आणि त्या काळात निवडणुका 10,000 20,000 निवडणुका पार पडत होत्या. आचारसंहितेचा विषय नव्हता. आज आचारसंहिता असून मी नुसती कागदावरच आचारसंहिता त्याच्यावर खरं म्हणजे निवडणुका पुढाऱ्यानेच केला आहे. बरं.
नागरिकांना तुम्ही ग्रामस्थांना तुम्ही काय आवाहन करणार या निमित्ताने? ग्रामस्थांना तुम्ही काय आवाहन करणार पंचायत समितीच्या तालुक्यातील? माझं शेतकऱ्यांना किंवा आपलं गावातील लोकांना एवढीच विनंती राहील की त्यांनी आपल्या पार्टीचे, कारण ज्यांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जिल्हा परिषदमध्ये सत्ता आहे, त्यामुळं आपल्या सत्तेचा फायदा घेऊन आपण आपल्या पंचायत समितीला सभापती आपल्याच पक्षाचे असल्यामुळं त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद.